तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। नमस्ते, मी वसीम शेख, तिरंगा मिरज शहर विशेष प्रतिनिधी। 2025-26च्या इलेक्शन रणशिंग फुकलेलं असताना काही पक्षामध्ये काम करणारी माणसं असतात, त्यांना तिकीट डावलून शरदचंद्र पवार गटाने डावलून त्यांना अपक्ष थांबण्यासाठी इच्छुक केलेलं आहे। आणि ह्याच्या 5 नंबरमध्ये गडगंज उमेदवारी असतानाही ही अपक्ष निवडणूक कसं लढणार आणि ह्यांचं ध्येय काय आहे त्याच्या पाठीमागे तर आपण जाणून घेऊया ह्या अपक्ष उमेदवाराकडून। तुमचं ध्येय काय असणार आहे ह्या पाठीमागे? नमस्ते, माझं नाव राहील अफसर मुल्ला आहे। गेल्या एक दीड वर्षभरात मी राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना जनजागृती अभियान म्हणून मी मोहीम चालू केली। त्या मोहिमेत मी 5 नंबर प्रभागामध्ये डोर टू डोर मी फिरलो। त्या प्रभागामध्ये फिरत असताना मला लोकांची जे काही समस्या आहे आणि लोक 20-25 वर्ष निवडून येऊन सुद्धा काही कामं करत नाही, जे प्रामुख्याने जे प्राथमिक जी कामं आहेत, लाईट असू दे, स्ट्रीट लाईट असू दे, गटारी असू दे किंवा ड्रेनेजची व्यवस्था असू दे, तेही आजपर्यंत झालेली नाही। मग प्राथमिक कामं झाली नाही तर पुढील कामं कशी होणार? विकास काम काय आहे? म्हणजे पुढील शिक्षणाची व्यवस्था असू दे, तरुणांना जे रोजगारचं जे काम आहे ते असू दे, ते झालेलं नाही आहे। म्हणून मी उच्च शिक्षित आहे, LLB माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। त्यामुळं मला असं वाटलं की बाबा इथं आपण काम केलं तर इथल्या नागरिकांना आपण निश्चितपणे न्याय देऊ शकतो। त्यासाठी मी त्यांचे शरदचंद्र पवार साहेबांनी मला, त्यांच्या पक्षाने जर मला उमेदवारी नाकारली असूनसुद्धा मी त्यांच्या विचारावरच ठाम आहे आणि त्यांचे विचार घेऊनच मी आज निवडणुकीत उतरत आहे। समोर कोण आहे, बलाढ्य आहे किंवा काय आहे ते मी काही अजूनपर्यंत मी बघत नाही। मला काम आहे की मी लढणार, माझं मत आहे की मी लढणार। भले कोण येऊ दे माझ्याबरोबर किंवा कोण न येऊ दे, तिकीट देऊ दे किंवा डावलू दे, मी लढत राहणार। प्राध्यापक शरद पाटील सरांचंही आमच्या मनामध्ये विचार आहेत, ते विचार घेऊन आणि शरद पवार साहेबांचेही विचार घेऊन आज आम्ही लोकांचे संपर्क करत आहेत आणि जोरात आम्ही निवडणुकीसाठी उभं राहत आहेत। तरी मी यांचं परखड बोलणं जनतेला आणि दुसऱ्यांना पटणार आहे का नाही हे तर माहीत नाही, पण यांची विचारधारा तर 100% चांगलीच वाटत्या। तर आपण यांना दुसरा प्रश्न करूया, लाईट, पाणी हे सगळे मूलभूत गरजा असताना ह्यांच्या मनात वेगळं काय आहे आणि हे वार्डाला कसं डेव्हलप करणार आहेत यांची मतं जाणून घेऊया आपण। बघा, आज आपल्या प्रभाग क्रमांक 5 मधील जे काही नागरिक असतील आणि जे लोक निवडून गेले असतील, त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये किंवा अनेक वर्ष त्यांनी काय कामं केल्यात ते तर मी काय सांगू शकत नाही, कारण कुणावर टीका टिप्पणी मी काय करणार नाही। पण मी काय करणार आहे, मी माझ्या जनतेसाठी मी काय करणार आहे, येणाऱ्या निवडणुकीत मी पराभूत होऊ दे किंवा विजय मिळू दे, मी येणारं माझं जे काम आहे ते मी चालू करत राहणार। आणि जे काम आहेत म्हणजे प्रामुख्याने मी युवकांना रोजगार असू दे, जे महिला वर्ग आहेत त्यांना रोजगार निर्मिती करण्याचं मी जास्त भर देणार। परत युवकांच्या शिक्षणामध्ये मी भर द्यायचं काम करणार आणि प्रामुख्याने सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मी अग्रेसर काम करणार आणि प्रभागाला सुजलाम सुफलाम ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने मी काम करणार। पुढे दिग्गज नगरसेवक असताना इथं नाव गाजवून बसलेले लोक आहेत, आजी महापौर झालेले आहेत, त्यांचे पुत्र इथं निवडून येत असताना सुद्धा ह्या अपक्ष उमेदवाराला विचारूया की ह्यांना असं का वाटलं की इथं निवडणूक लढवायला पाहिजे? तुमचं काय मत आहे? माझं मत एकच आहे की या 5 नंबर प्रभागामध्ये काम झालेलं नाही। कामं म्हणजे आत्ता जिथं आपण थांबलो आहे RG नगर त्या एरियामध्ये रस्त्याची प्रॉब्लेम आहे। रस्त्याची जर तुम्ही परिस्थिती बघितला तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती ही रस्त्याची झालेली आहे। आणि प्रामुख्याने इथं जे राहणार जे 5 नंबर भागामध्ये अल्पसंख्याक जे समाज आहे ते कायमस्वरूपी त्यांना डावलण्यात आलेलं आहे। राजकीय क्षेत्रात त्यांची तुच्छीकरण करण्यात येत आहे। त्यासाठी मला असं समजलं की या अल्पसंख्याक समाजाला माझ्यासारख्या एक तरुण नेतृत्वानी जर साथ दिली तर नक्कीच काहीतरी बदल घडू शकतं आहे। आणि मी फक्त अल्पसंख्याक समाजावर नाही तर पूर्ण प्रभाग नंबर 5 मधील जेवढेही माथाडी समाज असू दे किंवा कष्टकरी असू दे, शेतकरी असू दे, त्या समाजाचं पूर्ण जेवढे पण समाज आहेत त्या सगळ्या नागरिकांचं मी एक नेतृत्व करण्यासाठी धमक आणि ताकदीनं मी उभं राहिलेलो आहे। समोर काय आहे काय नाही ते मी बघणार नाही, फक्त मी लढत राहणार आणि या इच्छेने मी आज मैदानात उतरलेलो आहे। त्यासाठी मी नागरिकांनाही आवाहन करतो
की निश्चितपणे जर माझे विचार जर तुम्हाला पटले असतील तर निश्चितपणाने तुम्ही मला भरघोस मतांनी विजयी करून महापालिकेत पाठवा.